अमेरिकेतल्या मराठी प्रेक्षकांसाठी एक खास सोहळा सध्या पार पडतोय। मराठी चित्रपट महोत्सव अमेरिकेमध्ये पार पडलेला आहे। या सोहळ्याला डॉक्टर जब्बार पटेल, दिलीप प्रभावळकर, सचिन पेळगावकर, सुप्रिया पेळगावकर, अशोक सराफ, निवेदिता सराफ, प्रसाद ओक, सुबोध भावे यांनी या सोहळ्याला हजेरी लावलेली आहे। वेगवेगळे मराठी सिनेमे यावेळी अमेरिकेतल्या मराठी प्रेक्षकांसाठी दाखवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। या निमित्तानं प्रसाद ओक यांच्याशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी पाहुयात। अनेक प्रयत्नांनी नेहमी तो साता समुद्र पार गेला आणि आता अजून एक प्रयत्न होतोय तो म्हणजे मराठी फिल्म फेस्टिवल आता खऱ्या अर्थाने होताना दिसतोय। प्रसाद सर तुम्ही 25 तारखेला सगळे तिकडे जाणार आहात, दिग्गज कलावंतांसोबत तिकडे राहणार आणि त्या ऑडियन्ससाठी करणार, काय सांगायला पाहिजे? अरे फार भारी वाटतंय। एकतर अमेरिकेत प्रचंड आपली माणसं आहेत आणि त्यात अभिजित घोलप सारखा एक दमदार माणूस एक मोठी संस्था उभी करतो, नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन, आणि त्याचा हा पहिला मराठी फिल्म फेस्टिवल अमेरिकेत संपन्न होतोय। आणि तू म्हणालास तसं खरोखर खूप दिग्गज आहेत। सचिन पिळगावकर आहेत, जब्बार पटेल आहेत, मोहन आगाशे आहेत, अशोक सराफ आहेत, निवेदिता सराफ, अश्विनी भावे, नाना पाटेकर, आणि मग त्यांच्यासोबत आमच्या पिढीची सगळी गँग आहे। मी आहे, सुबोध आहे, उमेश कुलकर्णी आहे, सलील कुलकर्णी आहे। सो खूप मजा येणार आहे। खूप विविध प्रकारचे कार्यक्रम आहेत।